नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन लेखा व कोशागार विभागामार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 29,200 रुपये ते 92,300 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमचे या ठिकाणी काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय असणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोशागार पुणे विभाग यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी गट क वर्गामधून वॅकन्सी ज्या आहेत त्या ठिकाणी निघालेल्या आहेत। या ठिकाणी कनिष्ठ लेखापाल या पदासाठी सगळ्यात पहिली जी आहे वॅकन्सी निघालेली आहे। 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या ठिकाणी 29,200 रुपये ते 92,300 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे दिलं जाईल। एकूण 75 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत। या ठिकाणी अर्ज जे आहेत 31 डिसेंबर 2024 पासून 5 वाजल्यापासून सुरू होणार आहेत आणि 30 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। या काळादरम्यान तुम्ही या ठिकाणी फीस पेमेंट जे आहे ते देखील या ठिकाणी करू शकणार आहात। आपल्याला या ठिकाणी आरक्षण हे आहे पद्धत देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आपण स्क्रीनवरती बघू शकता। तुम्ही ज्या कॅटेगरीमधून येत असाल त्यानुसार या ठिकाणी अर्ज जे आहेत सादर करू शकता। ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट देखील आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी तुम्ही संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्यांच्याशी समतुल्य म्हणून धारण केलेली अन्य कोणतेही अर्थ तुम्ही धारण केलेले या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तांत्रिक अर्थ जे आहे तुमच्या ठिकाणी लागणार आहे। मराठी टंकलेखनाचा वेग तुमचा कमीत कमी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा टंकलेखनाचा वेग किमान तुमचा 40 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्या संदर्भातील सर्टिफिकेट जे आहे तुमच्याकडे असायला पाहिजे। त्याचबरोबर संगणक अर्थ देखील तुमच्या ठिकाणी लागणार आहे। MSCIT किंवा इतर जे सर्टिफिकेट जे आहे CCC किंवा ओस्तर किंवा एस्तर किंवा बीस्तर यापैकी कुठलेही सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। वयमर्यादा जे आहे या ठिकाणी किमान वयमर्यादा 19 वर्ष ठेवण्यात आलेली आहे आणि कमाल वयमर्यादा मागास वर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ उमेदवारांसाठी 43 वर्ष, दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष, त्याचबरोबर माजी सैनिक जे असतील त्यांना 3 वर्ष सवलत या ठिकाणी असेल। त्यानंतर माजी सैनिक दिव्यांग उमेदवार जे असतील त्यांना 45 वर्षापर्यंतची सवलत आहे। प्रावीण्यप्राप्त खेळाडू आणि प्रकल्पग्रस्त त्याचबरोबर भूकंपग्रस्त उमेदवारांना 45 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी आहे। पदवीधर अंशकालीन कर्मचारी जे आहेत त्यांना 55 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी आहे। स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य 1991चे जनगणनाचे कर्मचारी, 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी यांना 45 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी मिळणार आहे। निवड जी आहे तुमची परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। त्या संदर्भातील सिलेबस आपल्याला अशा प्रकारे जाहिरातीमध्ये दिलेला आहे। त्यामध्ये मराठीमध्ये तुम्हाला सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतारावरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहेत। इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडम्स अँड फ्रेसेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज संदर्भातील तुम्हाला अभ्यासक्रम असेल। सामान्य ज्ञानमध्ये देखील आपण स्क्रीनवरती बघू शकता। तुम्हाला सर्व काही डिटेल माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। परीक्षा जी आहे तुमची 2 तास म्हणजे 120 मिनिटाची या ठिकाणी असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने 200 गुणांची परीक्षा तुमची या ठिकाणी घेतली जाईल। परीक्षेचा दर्जा जो आहे आपल्याला मराठीमध्ये उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जाचा असणार आहे। एकूण 50 गुणांचे मराठीसाठी प्रश्न असतील। इंग्रजीसाठी देखील तुम्हाला उच्च माध्यमिक दर्जाची परीक्षा असेल, 50 गुण या ठिकाणी असेल। सामान्य ज्ञानासाठी पदवी, त्याचबरोबर बौद्धिक चाचणीसाठी देखील पदवी लेवलच्या दर्जाचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असतील। 50 गुणांचे हे दोन्ही या ठिकाणी असणार आहेत। एकूण 200 गुणांची परीक्षा तुमच्या ठिकाणी असेल। परीक्षा शुल्क जे आहेत कनिष्ठ लेखापाल या पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये
आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये इतके या ठिकाणी असणार आहेत. तुम्ही जर माजी सैनिक असाल तर तुम्हाला या ठिकाणी परीक्षा शुल्क जे आहेत माफ असणार आहेत. फीज पेमेंट जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरायचे आहेत. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेट बँकिंगद्वारे परीक्षा शुल्क जे आहे तुम्हाला या ठिकाणी भरता येणार आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. जाहिरातीमध्ये आपल्याला अर्ज करण्यासंदर्भातील डिटेल माहिती जी आहे या ठिकाणी दिलेली आहे. मला डॉक्युमेंट अपलोड कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर फीज पेमेंट कशा प्रकारे भरायचे आहे या संदर्भातील सर्व काही डिटेल माहिती आपल्याला शेवटच्या 2 पेजेसवरती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सिलेबस संदर्भातील देखील डिटेल माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये बघायला मिळेल. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.